एक रेल्वे तिकीट थेट परराज्यातील खुनी हाती. रेल्वे तिकिटाने लावला टाकळी येथील महिलेच्या खुनेचा तपास. मयताच्या नवऱ्याने व सासऱ्याने केला होता सिनेस्टाईल खून. 23 डिसेंबर 2025 रोजी मिरज तालुक्यातील टाकळी येथे एका उसाच्या शेतामध्ये कुजलेल्या व छातीवरील भाग हिंस्र प्राण्यांनी खाल्लेल्या अवस्थेमध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना कौशल्यपूर्ण तपास करून सांगली LCB पथकाने खुन्यांना ताब्यात घेतले आहे. त्या अनुषंगाने तपास करत असताना घटनास्थळी 16 डिसेंबर रोजी पुणे येथे काढण्यात आलेले पुणे ते मिरज असे रेल्वेचे तिकीट आढळून आले होते. त्यानुसार मिरज रेल्वे स्टेशन येथे त्या तिकिटाबाबत व रेल्वेबाबत चौकशी करून संबंधित प्लॅटफॉर्मवरील CCTV कॅमेरा फुटेज तपासले असता घटनास्थळी मिळालेली साडी व शॉल घातलेली एक महिला 2 व्यक्तींसोबत दिसून आली. त्याबाबत परिसरामध्ये चौकशी केली असता सदर महिला व 2 व्यक्तींना टाकळी येथील ओढ्यानजीक सोडल्याचे व त्यांच्यामध्ये वाद होत असल्याचे एका रिक्षा चालकाने माहिती दिली. तांत्रिक माहितीनुसार पथकाला परराज्यातील 2 संशयित मोबाईल नंबर मिळाले. त्यावरून आकाश उर्फ विशाल दीनदयाळ यादव वय वर्ष 24 व दीनदयाळ रामबाळी यादव वय वर्ष 55 दोघेही राहणार खुजजी ठाणा चंदवक जिल्हा जैनपूर राजस्थान यांना ताब्यात घेऊन सांगली येथे चौकशी केली असता आकाश याने सांगितले की मयत महिला ही त्याची पत्नी नीतू उर्फ शालिनी यादव असल्याचे सांगून नीतू हिने आकाश याच्या कुटुंबियांच्या विरोधात त्यांच्या गावी पोलिसात तक्रार दिली होती. पत्नीस घेऊन दुसरीकडे राहण्यास जातो असे सांगून रेल्वेने मिरज येथे व तेथून रिक्षाने टाकळी येथे येऊन उसाच्या शेतामध्ये संगनमताने नीतू हिचा शॉलने गळा आवळून खून करून उसाच्या शेतामध्ये टाकून परत रेल्वेने राजस्थानकडे गेल्याचे सांगितले. कोणताही पुरावा नसताना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सांगली LCB पथक व मिरज ग्रामीण पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून खुन्यांना जेरबंद केले आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठे महांकाळ.